आपण थँक्यू. तुम्हाला कसं वाटतंय आता इथे येऊन? थँक्यू. खरंच तुम्हाला भेटून मला पण खूप आनंद झाला. आणि आपल्या योजनांचा पूर्णपणे उपयोग करून घ्या. हा, थँक्यू. आणि 20 तारखेचं लक्षात आहे ना काकू? आम्हाला आनंद झाला. थँक्यू. आमचा लाडका भाऊ लाडकी बहीण आनंदी आनंद हॅलो. आम्ही आमच्या लाडक्या भावालाच मतदान करणार आहे घड्याळाला. थँक्यू. हे कोण बोलताय पण? तुम्ही ना? छान वाटलं. लाडक्या भावालाच मतदान करणार आहे. मला असं वाटतंय आज इथे तुम्ही सगळ्या ज्या आल्या आहेत ना त्या खरं तर लहूदादांचा विश्वास इथे बसलाय. त्यांचं तर मेळ गाव म्हणजे खाली देता येईल आहे. तुम्ही गप्पा मारा माझ्याशी. तुम्हाला माहित द्यायचा अजून मोठ्याने जात होत्या तुम्ही सगळ्या. आता बरं झालं पटकन बोलायला माहिती घेतला मी, नाही तर सगळ्या गेल्या असत्या. माझ्याशी कोणीच गप्पा मारल्या नसत्या. माहित द्या नाही. नमस्कार. तुम्ही माईक घेतलाय, तुम्हाला बोलायचं आहे का माझ्याशी काही? मग बोला. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम. आणि म्हाळसाचं माहेर आहे नेवासा आहे. हो हो. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एकदा नेवाशात यावं. नक्की. मला नेवासेत पण बोलवा प्लीज. थँक्यू. येणार येणार. हो हो नक्की नक्की. येस. माईक पुढे ना धनुश्री का बोलवा त्यांना. देतो हॅलो. मी अंजली डायके. मला बीजेपीकडून दीपक अण्णाजी यांच्याकडनं सरचिटणीस पद भेटलेला आहे. तर मला एक तुमच्याकडनं अपेक्षित होतं तुम्ही जी सिरियल मधली म्हाळसा होती ती जर आल्या असतात तर आणखी छान वाटलं असतात. काय होतं? ओके छान. बरं झालं ऍक्च्युली तुम्ही म्हणजे मला याचं उत्तर द्यायला आवडेल. कारण सिरियल जी असते ना ही एका चॅनलची असते. तसं वेशभूषा करून आम्ही इकडे तिकडे नाही फिरू शकत. त्यामुळे मी तशी नाही आले खरं तर. आणि मला असं वाटतं की तुम्ही मला सुरभी म्हणून पण ओळखावं. मी सुरभी म्हणून तुमच्यासारखीच एक नॉर्मल व्यक्ती आहे म्हणून मी तुमच्यासारखी नॉर्मल करून आलेले आहे. आपण म्हाळसा म्हणून किंवा नऊवार वगैरे नेसून मी नेक्स्ट टाइम नक्की येईल. थँक्यू.